नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट रुपेश सोनवणे. सध्या आपण पाहतच असू की मोटार अपघात हे जे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ह्याच्यामागील कारण म्हणजे एकच असते की वाहनावरचा आपला जो ताबा असतो तो एक प्रकारे आपल्याकडून सुटला जातो. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण वाहन चालवतो त्यावेळेस ते वाहन चालवताना त्याची जी स्पीड मर्यादा असते त्या स्पीड मर्यादेच्या आतमध्ये न चालवता ते वाहन आपण एकदम अति स्पीडमध्ये चालवत असतो आणि अशा वेळेस काय होते, तर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. तर मोटर वाहन कायद्यानुसार जर का तुम्ही अंधधुंदी जर वाहन चालवत असाल आणि त्या माध्यमातून जर एखाद्याला जर तुम्ही ठोकल्यात, त्याचा मृत्यू झाला, तर भादवी कलम 304 नुसार तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाची तुरुंगवास होते. तसेच दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार जर का तुम्ही गाडी जर अंधाधुंदी चालवत असाल आणि कुठल्याही प्रकारचा अपघात झाला नाही, तरीसुद्धा भादवी कलम 279 नुसार तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि गुन्हा दाखल केल्यानंतर 6 महिन्याचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. तर वाहन चालवताना सांभाळून चालवा, व्यवस्थित चालवा आणि नियमाचे पालन करा. धन्यवाद.